सोयाबीन पासून बनवलेलं पनीर तुम्ही कधी खाल्लंय का? खरं तर ह्याला टोफू असं म्हटलं जातं. इतरत्र देशांमध्ये हे खूप चवीने खाल्लं जातं आणि ह्याच्यात खूप सारे पोषक तत्वही आहेत बरं का. तर इथे मी सोयाबीन धुवून घेतलेलं आहे पुरेशा पाण्यामध्ये 5 ते 6 तास अशा अंतरावरती त्याला भिजत ठेवलंय. ते भिजून झाल्यानंतर मिक्सरमधून त्याला काढून घेतलंय. त्याच्यातला चोथा एका बाजूला आणि दूध एका बाजूला केलंय. एरवी आपण जसं दुधाचं पनीर बनवतो ना, तसंच हेही दूध इथे मी तापवायला ठेवलंय. त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलेला आहे, जेणेकरून हे तापवत ठेवलेलं दूध फुटेल. इथे तुम्ही पाहताय पाणी-पाणी एका बाजूला आणि पनीर जो की टोफू आहे, त्याचा गाढा भाग एका बाजूला झालेला आहे. हे एका कापडाच्या साहाय्याने याच्यातलं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर कापडाला गच्च बांधून रात्रभर त्याला सेट होण्यासाठी ठेवलंय. आपलं पनीर, आपला टोफू इथे बनून रेडी आहे बरं का. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याचा वापर करू शकता. मस्त अशी भाजी बनवून खाऊ शकता. काय मग? तुम्ही कधी करताय सोयाबीन पासून पनीर?